लिहाजा मैं बिला किसी ताख़ीर के इस जलसे का आगाज़ तिलावत कलाम पाक से करना मुनासिब समझता हूँ, जिसके लिए हाफिज़ उवैस इब्न फिरदौस वज़ीरा को दावत देता हूँ कि वह आएँ और तिलावत कलाम पाक से इस जलसे का आगाज़ फरमाएँ। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वत्तीनि वज़्ज़ैतून वतूरि सीनीन वहादल बलदिल अमीन। लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम सुम्म रददनाहु अस्फ़ल साफ़िलीन। इल्लल्लज़ीन आमनू वअमिलुस्सालिहाति फ़लहुम अज्रुन ग़ैरु ममनून। फमा युकज़्ज़िबुक बअदु बिद्दीन। अलैसल्लाहु बिअहकमिल हाकिमीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। जज़ाकल्लाहु खैरा। तिलावत कुरान पाक के बाद मैं मुनासिब समझता हूँ कि हमारे ज़िम्मेदारान को सामने की नशिस्त पर दावत दूँ। तो सबसे पहले मैं जमातुल मुस्लिमीन के सदर जनाब हबीबुल्लाह कड़पाड़ी साहब से गुजारिश करूँगा कि आप स्टेज पर तशरीफ़ लाएँ और आज के इस प्रोग्राम की सदारत को कबूल फरमाएँ। इनके बाद मरकज़ी जमातुल मुस्लिमीन मंकी के जनरल सेक्रेटरी जनाब हसन बापा साहब से भी गुजारिश करूँगा कि आप भी सामने के नशिस्त पर तशरीफ़ लाएँ। इनके बाद जमातुल मुस्लिमीन के नायब सदर जनाब अबू मोहम्मद सावड़ा साहब से भी मैं गुजारिश करूँगा कि आप भी आगे तशरीफ़ लाएँ। इनके बाद जमातुल मुस्लिमीन मंकी के नायब सेक्रेटरी मौलाना मुज़क्किर अहमद साहब कटिंगरी नदवी, मैं आपसे भी अदबन गुजारिश करूँगा कि आप भी स्टेज पर तशरीफ़ लाएँ। मंकी जमातुल मुस्लिमीन के खाजिन जनाब हाजी का अब्दुल रशीद साहब से भी मैं गुजारिश करूँगा कि आप भी सामने तशरीफ़ लाएँ। इनके बाद मुहासिब जमातुल मुस्लिमीन मंकी जनाब सोबान बदर कट्टे साहब से मैं गुजारिश करूँगा कि आप भी अगर मौजूद हों तो सामने तशरीफ़ लाएँ। मदरसा रहमानिया के नाज़िम जनाब माशिमा मोहम्मद इरफान साहब से मैं गुजारिश करूँगा कि आप भी स्टेज पर तशरीफ़ लाएँ। इनके बाद जनाब हाजी का ख्वाजा साहब, मैं इनसे भी गुजारिश करूँगा कि आप भी आगे तशरीफ़ लाएँ। ऐसे ही जनाब आबिदा अहमद बादशाह साहब से मैं गुजारिश करूँगा कि आप भी बराए करम सामने के नशिस्त पर तशरीफ़ लाएँ। मनकी मुस्लिम जमात जद्दा की तरफ से नुमाइंदगी करते हुए जनाब कटिंगरी मुदस्सिर अहमद साहब से गुजारिश करूँगा कि आप भी सामने तशरीफ़ लाएँ। मनकी कम्युनिटी मंतिका शर्क़िया दमाम के सेक्रेटरी जनाब कमरुज़्ज़मा फ़क़ीह अहमदा साहब से मैं गुजारिश करूँगा कि आप भी सामने तशरीफ़ लाएँ। ऐसे ही जनाब अब्दुल रकीब साहब काजी, मैं इनसे भी गुजारिश करूँगा कि आप भी सामने तशरीफ़ लाएँ। साबिक़ सेक्रेटरी मनकी मुस्लिम जमात बहरीन जनाब मोहम्मद अली हबीब साहब से मैं गुजारिश करूँगा कि आप भी स्टेज पर तशरीफ़ लाएँ। मनकी मुस्लिम जमात
रियाद के सदर जनाब अल्ताफ़ कटिंगरी साहब से मैं गुजारिश करूँगा कि आप भी आगे तशरीफ़ लाएँ। ऐसे अगर इस नशिश में मौलाना मोहम्मद इलियास साहब कड़पाड़ी नदवी तशरीफ़ फरमा नहीं है तो उनसे भी मैं गुजारिश करूँगा कि अगर आप आने के बाद सामने की नशिश पर तशरीफ़ लाएँ। साबिक़ सेक्रेटरी मनकी कम्युनिटी दुबई जनाब आबिदीन अबू हुसैना साहब से मैं गुजारिश करूँगा कि आप भी सामने तशरीफ़ लाएँ। मनकी मुस्लिम जमात कतर की नुमाइंदगी करते हुए जनाब अब्दुलबारी साहब कादिरा, मैं उनसे भी गुजारिश करूँगा कि अगर आप मौजूद हों तो आप भी आगे तशरीफ़ लाएँ। मोहतरम हज़रात, जैसा कि आप हज़रात इससे बखूबी वाकिफ़ हैं कि बम्बई मंजिल जो कई सालों से यहाँ पर कायम थी और उसको चंद सालों पहले मुनहदम किया गया और फिर उसकी आज सर-ए-नौ तामीर की गई और अल्हम्दुलिल्लाह वो अब मुकम्मल होकर तैयार हैं और हम सब उसके इफ्तिताह के लिए जमा हैं। इस मुनासिबत से सबसे पहले मैं जनाब हसन बप्पा साहब से मनकी मुस्लिम जमात के सेक्रेटरी जनाब हसन बप्पा साहब से गुजारिश करूँगा कि आप आज की इस मुनासिबत से अपने तासुरात पेश करें। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आज आमचे सोप इंतहाई खुशिश दीस के आज नव तामीर शुदा बम्बई मंजिलचो इफ्तिताह अमल भितर येते अशें आज आमी तकरीब दवरलो रमजाना भितर एक अहम तेजो मकसद अशें 1964 भितर बम्बई जमातीची जो कोणती माणसें ही बम्बई मंजिल तामीर केले होते आज ती कोणती माणसें दुनिया भितर रावले नाही, लेकिन रमजानाची मुनासिबतेन तांकां हे जो अजर आनी सवाब मिलूकास तेंची अरवा इंशाअल्लाह ताज़ा जातली के आज 58 वर्सां मग जेन्ना 1964 भितर हेचो इफ्तिताह अमल भितर आयलो आमी हे उर्दू स्कुलांत वचली चेडवे होते आनी आज 58 वर्सां मग हे जो दुबारा तामीर नवसो इफ्तिताह अमल भितर येते अशें आमच्या डोला सामने हेको आमी पलते वटाव तांकां हे जो सवाब पावूंकास बम्बई जमात आमची अव्वलीन जमात बल्ली माणसे आमची ते टायमा पर बम्बई कस जाल्ले दुसरे कोणते ठाव पर नव्हते 5 रुपये 10 रुपये 15 20 रुपये अशी जमा करून आमची गरीब माणसां सोब कांयतरी एक रावच्या सोब कांय आसरा करूकाच बल्ले खैलीन ती माणसें ही काशे कौलान आमकां इमारत तामीर करून दिले। हे जे ते टायमा पर हिंगा रुए रवा होते मरहूम अबीदा कादिर मीरा साहब आमचे बाशा भाऊचे चाचा आनी कलपाडी मोहिद्दीन बाशा साहेब आनी आमचे बाशा मालखा हे ही बिल्डिंगेची काशे कौलान ज़्यादा करून सुपरवायझिंग करते होते आमचे डोलीन आमी पडलेली चीज आज ती कोण दिव माणसे आमच्या दरम्यान रावले नाहीत। अल्लाह कडेन दुआ करया जे कोण तो जज्बा घेऊन बम्बई जमात ते टायमा पर काम केली काबले सताईश होती ती माणसें आमी ज़बरदस्त किराजे अकीदत तांकां पेश करूकास अल्लाह कडेन दुआ करया कि अल्लाह रब्बुल इज्जत तेंची बार बार मगफरत करो तांकां जवार रहमत भितर अल्लाह आनी अरफा मुकाम इनायत करो। तेजे माग जेता 2022 भितर ही मुनज़्ज़म करून गेली तकरीबन 58 वर्सांचो एक तवील अरसा गुजरलो 1964 ते 1952
1922 से मुख्तलिफ मानशे हिंगा काशाकोला राहून गेले. युसुफ मास्टर को तकरीबन एक 17 वर्ष हिंगा राहून गेले. इसलिए बल्ली मानशे होते जे कोणती मानशे हिंगा रिहाईश पजीर झाले होते. जेन्ना हेजो आगाज जालो तेजे माग 1922 भितर आमचे हाजी खाजा साहेब आणि आबिदा बादशाह साहेब दोगी जाणांची सरपरस्ती भितर हिंगा हे काम आगे बढ़ले. 22 सुकून आज इफ्तितासर हाजी का खाजा साहेब जे कोणती खिदमत हिजी केले वक्त पडण्यातून त्यांच्या तीन का बेहतर जातात ते येऊन आपली खिदमत अंजाम दे रहा है. ही चीज़ों तुमचे सामने अशे. अल्लाह रब्बुल इज़्ज़त त्यांना सेहत आणि तंदुरुस्ती अता करो आणि त्यांची जे कोणती खिदमत इशे शर्फ कबूलत से अल्लाह ताला नवाजो. मज़ीद कौम मिलचे बेहतर से बेहतर काम त्यांच्या तीन घेनो. मैं बहैशियत जनरल सेक्रेटरी जमात मुस्लिमीन तरफीन त्यांना मुबारकबाद पेश करता आणि त्यांना सलाम पेश करता. तेजे अलावा आमचे आबिदा बादशाह साहब मुख्तलिफ मराहिल भितर मुख्तलिफ भावा उपर आमची जे कोणती जमातेची चीज़ो अशे ताका महफूज करचे असो हमेशा कोशा राहिले. 2-3 ठाव पर बिल्डिंग येता आमची बिल्डिंग जाली या कब्रस्तानाचो नवे कब्रस्तानाचो जे कोण तो कंपाउंडचो मामला जालो या दरगाह करचो मामला जालो. हे साज तुमचे सामने अशे हे बादशाह साहब हेजेसो बड़ी कोशिश केला है. बादशाह साहब तुमका को अल्लाह ताला सेहत आणि तंदुरुस्ती अता करो. मजीद तुमच्या हातीन को कौम मिलचे बेहतर से बेहतर काम घेनो. आम्ही जमातुल मुस्लिमीन तरफीन तुमचो शुक्रिया अदा करता. तुमका मुबारकबाद को पेश करता आणि तुमका सलाम पेश करता. तेजे अलावा आमचे सदर हबीबुल्ला करपाडी साहेब जेता 8-9 मास चुकून जेता हे प्रोजेक्ट भितर ते शामील जाले इतले फास्ट काम जावच्या भितर तेंचो एक अहम रोल राहिलो. बल्ली रात दीस वक्त बोलून पडल्यातून तेंको खाजा साहेबा पर्यंत वक्त बोलून पडल्यातून हर वक्त हिंगा राहून जे कोणते अंदाज भितर हे काम बल्ली फास्ट काम झाला है. अल्लाह ताला तुमची खिदमत को कबूल करो आणि मजीद तुमच्या हातीन को कौम मिलचे बेहतर काम करो. तुमका को जमात तरफ मुबारकबाद पेश करता. तेजे अलावा आमची जे कोणती कमिटी होती हिंगा डेव्हलपमेंट कमिटी वक्तन फक्तन जेता जेता तुमकां हिंगा आपोवन गेले तुमकां तलब करून गेले तुम्ही सामने हिंगा आयलात आपले तजुर्बाचे बिना उपर आपले बेहतरीन मशुरान आमकां नवाजलात आणि ही समावचो जे कोण तो कंट्रीब्यूशन होतो समावची कोशिशे जरिये काशे गाबुसलान ही जे कोणती आज इमारत तुम्ही पलते वाटा हे वजूद भितर आयली. ही कमिटी भितर होते जनाब हबीबुल्ला कटपाड़ी साहेब, जनाब हसन बापू हसन बाबा साहेब, जनाब सौरा अबूमत साहेब, जनाब मौलाना मुजक्किर साहेब, जनाब हसन बापू इरफान साहेब, जनाब मौलाना शकील इब्न हसन साहेब शुक्री, जनाब हाजी का ख्वाजा साहेब, जनाब अब्दुल अजीज़ इब्न अबूमत साहेब अबू सैना, जनाब खलीकुज़्ज़मा इब्न सालिया साहेब कटिंगरी, जनाब अब्दुल रशीद इब्न कादिर मीना साहेब हाजी का, जनाब अबू मोहम्मद नज़ीर साहेब, जनाब हसन बापू सिद्दीक साहब, जनाब मोहम्मद शरीफ इब्न जाफ़र साहब अली बापू, जनाब इश्तियाक इब्न मंसूर साहब, जनाब अब्दुल रहीम इब्न अब्दुल रज़ाक साहब सौड़ा, जनाब अरफात इब्न बादशाह साहब अली बापू, जनाब निसार इब्न सिद्दी मोहम्मद साहब कटपाड़ी, जनाब फ़खरुद्दीन इब्न इकबाल साहब. ही सार कोणती मानशे वाटेत आमची कमिटीचे हिंसोको आमचे सरी जमाते सरी थांबून राहिलो. अल्लाह ताला तुमची खिदमत को कबूल करो. तेजा अलावा हिंगा जो कोण तो पहिलो जो कोण तो इफ्तिजा जातलो हो मरकजी जमाते तरफीन काशेगा बुसलान ही तामीर करून गेले हे घर. मरकजी जमात बलान हिंगाचो हर एक मेंबराचो काशेगा बुलान सरमाया लागला है. अल्लाह ताला तुमचो सम्मावचो जितले को मेंबर आमची जमाते भितर वाटे अल्लाह ताला तेंची सम्मावची को खिदमत कबूल करो आणि तेंका को हे दो अजर अजीम देव. तेजा अलावा दुसरी जिद्दा जमात सम्मान फुडें आमकां कमिटमेंट केल्ली हे सिलसिला भितर एक कमरा आमी तामीर करून देता म्हणून जिद्दा जमात तेंचे सेक्रेटरी खलील साहेब को आज हिंगा मौजूद नाहीत ते मिजगती भितर बैसून वाटेत. अल्लाह ताला तेंची जे कोण ते करता धरता वाटेत तेंचे जिम्मेदार वाटेत या तेंची जमातेचे जेतले मेंबरान वाटेत अल्लाह ताला तेंची खिदमत को कबूल करो आणि तेजे मात
आणि आइंदाको इंशाल्लाह आमची ही जमातो जेता जेता कायम जाली हमारा हिंगा खलीज भितर माशाअल्लाह तेंच्यान बल्लीसा काम जाला है अल्लाह ताला मजीद तेंच्यान काम घेनो तेजे अलावा दुसरे अशे मंतका शर्किया दमाम तेंचे हिंगा जिम्मेदार को मौजूद वाटेत अल्लाह ताला तेंची को खिदमत कबूल करो तेंचे जिम्मेदार या तेंचे जितले मेम्बरान वाटेत अल्लाह ताला तेंची खिदमत को कबूल करो मजीद बेहतर से बेहतर तेंची खिदमत घेनो आमी जमाते तरफीन ती दोनों जमाते सको जिद्दा जमाते सको आणि मंतका शर्किया सको शुक्रिया अदा करता हूँ आणि आमी सलाम पेश करता हूँ तेजे अलावा बहरेन जमात धाकलीशी जमात जे कोण तो इत्तिफाक आणि इतिहाद आमी बहरेन भितर आमी पडलां वचून थिंगा आमकां तेंको काशेगोलान जेता आमकां एक 8 लाख रुपये बतौर कर्ज दिले होते बादशाह साहेब आमचे साबिक सेक्रेटरी जेन्ना बहरेन गेले होते तेन्ना ते एक जापणे तांकां सांगून आयले होते अगर इशी अगर केली सुद्दां तर बेहतर जाय तेजे उपर काशेगा अमल करते एक कमरा तामीर करूची काशा हामी भरले आणि तेंचे जरियाको एक कमरा एक तामीर जालो अल्लाह ताला तेंचे अहदेदारान तेंचे जितले मेम्बरान साबिक आनी जदीद जितले मेम्बरान वाटे अल्लाह ताला तेंची खिदमत कबूल करो ही सगळ्यो चीजो मिळून आज ही इमारत तुमचे सामने उभे है जितली माणसे हेजे भितर कोशिश आणि मेहनत केला है हर माणसाचो आमी काशेगारां शुक्रिया अदा करता हूँ आणि सामा मुबारकबाद पेश करता हूँ एक म्हणतो अभिजी आज जे है इफ्तिताही तकरीब भितर तुमचो सम्माव को मुबारकबाद पेश करते मैं इजाज़त चाहता हूँ अस्सलाम वालेकुम नहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद स्टेज ऊपर तशरीफ दरवल्ले आमचे जमातेचे जिम्मेदारान आणि आमाई दीन शहर दिलसा भितर तशरीफ हाडले आमचे कौमाचो दर्द दरवतले कौमाची फिक्रो दरवतले सामाईन आज आमी जो कोणती मुनासबतेन हिंगा जमा वाटेत ही आमचो आयसो इज्तिमा आमची कौमाची इज्तिमायेची एक आला मिसाल आणि नमुना हो आमची कौम नवायत दुनियाचे जे कोणते को चप्पा भितर रहो जे कोणते को इलाका भितर रहो 7 समंदर दूर रहो या आपले कौम चे करीब रहो ही कौम अल्हम्दुलिल्लाह सदियों दुखून आपले मरकज सरी आपली असल सरी आपली असल कौम सरीन कौमाचे मफाद सरीन कौमाचे फायदा सरीन आणि कौमाची फिक्रा सरीन ही कौम जुळून अशे अल्हम्दुलिल्लाह हेजे ऊपर आमी अल्लाहचो केटले को शुक्र अदा केले कम अशे अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाची बशारत को अशे कि यदुल्लाहि अलल जमाआ कि अल्लाह तालाची जो कोणती मदत आणि नुसरत राहता ती जमात सरीन राहता जो कोणते काम माणूस इज्तिमायत सरी करता युनिटी सरी करता ते कामा भितर जे केटली को ताकत आणि कुवत राहता ते कामा भितर जेटली को बरकत राहता तेका आमी दुसरे इन्फिरादी तौरा पर अलग अलग करून गेले कामा भितर ती बरकत आमी पळोवंक सकेने आज अल्हम्दुलिल्लाह आमच्या सामने ही जमातीची 4 घरे मुख्तलिफ बैरूनी आमची जमाता तर्फीन आणि मरकजी जमाते तर्फीन जो कोणती तामीर करून गेली ते आमी आज आमच्या सामने पलते वाटेत ही जो कोणती आमची घरे अशे जशी आमचे त्या सेक्रेटरी साहेब हेजी पुरा तारीख तुमकां सांगले आज दुखून तकरीबन 60 वर्सां फुडें दुखून अल्हम्दुलिल्लाह मुंबई जमात ही घरे तामीर केली तुम्ही तसवूर करा आज दुखून 60 वर्सां फुडें अगर 4 घरे कोणती एक इंडिया भितर हल्ली जमात अगर तामीर करता बोलून बल्लान तेंका का रकमान कौमाचो दर्द होतो का बोलून का रकमान तेंका कौमाची फिक्र होती का बोलून त्या सबब आणि ते टायमा उपर कितली मेंबर राहतले आज आमचे जेटले मेंबर गल्फ भितर वाटेत तेजे 10% मेंबर को होते का नाही का मुंबई भितर ती माणसे फिक्रो केले आणि तेंका आईची जो कोणती माली आणि दुडाची बहुतात असे आणि सवलतो असे त्या टायमा उपर कोण होती आम्ही 12 ऐकतात के 4 आणे 8 आणे 1 रुपये जमा करून फुडले आमची जो कोणती जमातो होती ते काम करते होते बोलून आज दिलीन त्यांचे सबब दुआ बाहेर पडता का रहमान ते मुंबई जमात आमचे जो कोणते साबिक अफराद होते आपले माशरीन होते आणि माशरीन राहते ते आपले कौमाची फिक्रो केले अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमावला शेका पुसलान खैरुस सदका जुहदुल मुकिल बोलन आणि बीजेकडे फरमावले के तअमलुल फ़क्र तअमलुल गिना व तख्शल फ़क्र
के बेहतरीन सदका बलां का खर्च करूचे बेहतरीन खर्च तो जो कोणतो आपली कमीची हालत भितर आणि मोजेकडे होत नाही आणि ती हालते भितर अगर मैं खर्च करता तरी हो सम्मान बेहतरीन खर्च करून फरमवले आणि दुसरी हदीस भितर फरमवले का पुसला के एक माणूस वाटे की अगर तेका खुद जराशी कमवता 4 पावणे तो कमवता खर्चवला तेका खुद आपले फक्रसो खदशा असे मैं कस गुरबत भितर पडतलो तेका खदशा असे ती माणसे आणि तेका उम्मीद राहता का बसला काय माल आणि दौलत आपल्याकडे येऊ म्हणून ती हालत भितर ती कसमपुरसीची हालत भितर अगर कोणी खर्चवता तरी तो बेहतरीन सदका बेहतरीन तो खर्च अल्लाहच्या वाटेवर बनवून फरमावून गेले तरी तुम्ही तसव्वुर करा ते टाइमा ऊपर आज दुखून 60 वर्षा फुडे आमची जो कोणती मुंबई जमातीचे अफराद होते ते जो कोणते मेंबरान होते आमचे कौमासो दर्द घेऊन जो कोणते आज घरे तामीर केले तेजे मग जे केता असत ती घरे चालू शकली रिहाईसच्या काबिल राहिली ते का चालून गेले आणि आज अल्हम्दुलिल्लाह आज सरनो तिक्कच मिसाल कायम करते त्यांचे कस जो कोणते आमचे नक्श आबा अजदादचे नक्श कदम ऊपर चालते आमचे बैरून जमात हो माशाल्लाह चाहे जिद्दा जमात जाओ चाहे मंतके शर्कियाची जमात जाओ चाहे बहरीनची जमात जाओ इसी कस आमची जो कोणती को गल्फ भितर दुसरी जे केटली को जमात अशे कौमाची आवाज ऊपर ते लब्बैक बोलतात जेत्ता को तेंका जे कोणतो को मौका मिळता काम करूसो आणि कौमाचे मफाद भितर उभे राहसो अल्हम्दुलिल्लाह ते उभे राहतात हे मौका ऊपर मैं तमाम आमची बैरूनी जमाता मरकजी जमातेची सरपरस्ती भितर जे काही को तुम्ही जुळून वाटेत आणि काम करते वाटेत दिलाची गहराईन मैं तुमका सलाम अर्ज करता आणि तुमची ही जे केटली को खिदमत अशे हेका मैं दादी तहसीन पेश करता आणि मैं दिली दुआ करता कि अल्लाह ताला तुमची कमायत को बरकत दो अल्लाह तुमची सेहत बरकत दो उम्रेत अल्लाह इजाफा करो जो कोणती जज्बा तुमचे भितर अल्लाह ताला दरवला ते हे जज्बा भितर अल्लाह ताला मजीद तरक्की अता करो आणि शिकस आम्ही कौमाचे आणि माशराचे काम मिलून जुळून करते राहायो जे केता येता तुम्ही पला आज दुगून 60 वर्षा पुढे मुंबई जमातेचे काम अफराद करून गेले इकेसली बाशाबाव आणि त्यांचे चाचा आणि बिजी फुलाने बोलून आमचे आता सेक्रेटरी साहेब आठव केले हे शिकस आज दुगून बिजी जत्ता ही इमारत बोसीदा जातली आणि दुबारा तामीर करून जातली इंशाल्लाह एकता जो कोणते आमचे मेंबरान ह्याच्या भितर हिस्सा घेतला असे त्यांचो आठव सध्या आमक करून होतलो शिकस माणूस आपली जाती ऊपर खर्च करता तरी तो लाखों का करोड़ों को खर्च करो तेजो आठो 2-4 वर्षा मको को करने लेकिन कौमा सबब अगर तो खर्च करता तरी वर्षे का सदियां गुजरला मको तेजे सबब कौम आठव दरवता तेजो कौम आठव करता हे शिकस आम्ही कौमाचे कामासरीन जुडून राहयो कौमाचे कामासरीन एक जाती सरीन जुडला कौम ताकतवर जातली आमची जमात ताकतवर जातली आमची जमात ताकतवर जाऊन मतलब का कापसला आमची जमातेचो हर फर्द ताकतवर का बोलून अगर आमची जमात मजबूत आम्ही मजबूत अगर जमात कमजोर आम्ही कमजोर जमात कितना कमजोर जाणे बलते बाद माणसाचा जमाते भितर गट्स नाही वा जमाते भितर ताकद नाही वा बोलून जमात काय करतली जमात 4 माणसे आदेदार राहूचे बाकी 50 माणसे मेंबरान राहूचे जमात पल्लांग कोण जमात पला आम्ही सम्यो पला आज तुम्ही जमातेचो प्रोग्राम जातेशे केटली माणसे वाटत पला तुम्ही केटला कौमाचो दर अशे करून ओळखू पडता हेजे भितर कस आज अगर आमचे मेंबरान राहते फिक्र करते तर असा आमचो प्रोग्राम कामयाब जातो खाली बेल्लांगा नाही अहदेदार सम्योको वाटे जमातेचे जगत इंतजामी मेंबरान वाटे तकरीबन वाटे बाकी आमचे जमातेचे अफराद क्या वाटे जमात कशी मजबूत जातली जमात कोणान मजबूत जावचे अफरादच्यान जमात मजबूत जावचे खाली 4 इंतजामी मेंबरान बेसले आणि अहदेदारान बेसले जमात मजबूत जाणे जमात मजबूत अफरादच्यान जावचे हमेशा यहाँ अपना मैं आठो दरों का आमचे एसएम हया साहब आखिरी जापने सांगून मैं मुझे जापने खत्म करता आमचे एसएम हया साहब हमेशा बोलते होते की आमचे जाम्याचे मोहतमीम साहब मकबूल मौलाना कहता आमका ही मिसाल देऊन सांगतात कि आपण 0 ते कौमाचे वडले लीडर होते ते बोलते होते का मैं 0 में मुझे काय हैसियत नाही मुझे हैसियत 0 ची अगर मुझे सामने 1 लागलो तरी मैं 10 झालो अगर मुझे सामने 1 लागलो तरी मैं 10 झालो आणि मुझे एक बाजू बिजेक बाजू अगर बिजेकलो उभे राहिलो तरी मैं किती झालो 101 झालो हे शिकच बोलले की कौमा सरीन काम करतली माणसे खाली एकलो राम काही काम करू सके नाही तेजे सरीन अगर तेजी कौम उभे राहतली तरी तेजे सरीन कौमाची ताकद जोडतली तरी ते काम तरक्की सरीन पुढे पडतले अल्लाह ताला आमका समाव को अमल करची तौफीक देव आमच्या कौमा सरीन जुडून आमका एक जाती सरीन पुढे पडूचे अल्लाह तौफीक देव आमीन व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मुअज़्ज़िज़ स्टेज पर तशरीफ़ फरमा तमाम जमातीचे अरकान आमचे गावी भावडे मेंबर हैं अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आज
आमचे सोप एक बल्ली खोशीचो मौका हो का गपसलान बचपन तुकून आम्ही हेच इस्कुला भितर शिकते होते. आमच्या सांगली हीच बॉम्बे मंदिर होती. दिसा 4 मरतबा आम्ही हिंगा पलते होते. हीच पोरणी जे कोणते आमचे बॉम्बे जमातेचे अरकीन जे कोणते कैले तामीर केले होते, आज तेका आम्ही रोजाना पलते होते. आमकां हो आठव येतो तो ही माणसे केटली मेहनतेन केटली कोशिशेन हालांकी दुडाची तेता काही किंमत नाही, तेता किंमत होती. माणसे एक मासा आम्ही ओळखता मुश्किलान 100 रुपये कमवते होते. जाला नो ही येदी व्हडली इमारत ही कौमासो तामीर केले, गरीब माणसाचो म्हणून तामीर केले. आणि आज इतली मुद्दतसर आम्ही हे जो जमात ते वकफ करून दिले आणि जमात को हे जो ही उखल्ली आणि आवाम को जी कोण रिहाईश हिंगा होती ती माणसे को हे जो फायदा उखल्ले. आणि आज आम्ही ही डिमॉलिश केलांगी हेजी एक नवी हेका शकल दिले आणि नवी तामीर केले. बल्ली खोशेचेच आपणे हेजे पाटीर आमची जमाताची, मर्कजी जमाताची, खलीची जमाताची हे जो ताऊन राहिलो. आणि तिगर हे दुडान सगळंच काम जावचें न्हय, दुडा सरी गांवां भितर हल्ली माणसे हेजे सो बल्ली मेहनत केला आहे. जशी येता आमचे सेक्रेटरी साहेब फर्दन नाव घेऊन सांगले, आमचे मौलाना हे जो ही तस्किरा केले. हालांकी सही जपणे मेहनत हेजे पाटीर जे कोणी कैलाशे हेजे रात दीस हेजे पाटीर मेहनत करून कैलाशे त्यांची को सरमायापासून व्हडलो हे तेंचो ह्या पुसलान दूड देऊन सगळंच काम जाणे. दुडा सरी दुसरी को हेजे पाटीर मेहनत करूचे ते जरुरी राहता. इशीच अगर आमची कौम एकजात राहून आमचे सामने आले ही बिल्डिंगो खस्ता जाऊन पडली. हेजे सोबतो काहीतरी प्लॅन करून कोशिश केला आम्ही हिंगाको बीजी नवी बिडारे बांधू शकता. अगर आमचे मरकजी जमात हेजे ऊपर कदम घालना आम्ही बाहेर राहिले हेजेसोब कोशिश करू शकता. ह्या का पुसलान कोणती चीज एक माणसान काय एक फर्दान एक जमातीन काही जाणे इत्तिफाक जाऊन आम्ही कैला सगळी जमा जाऊन कैला आम्ही हे काम करू शकता. आम्ही हेजेसोब पहल केला, तुम्ही हेजेसोब कोशिश करा, आम्ही हेजेसोब पहल करता. आणि इन्शाअल्लाह आम्ही हेजेसोब कोशिश करू हेजो पूरा हे तुम्ही खाका तयार करा, आम्ही हेजेसोब कोशिश करता इंशाअल्लाह. बस बल्ले लंबा में ही करने क्या का फसलान वक्तन करीब से भी जो नहीं रहती तो सब मैं माफ़ी चाहता हूँ. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. इथं 3 जो कोणती आमची माणसे वाटे जनाब हजीका खाजा साहेब, जनाब अबीदा अहमद बादशाह साहेब, जनाब हबीबुल्ला कलपाडी साहेबांची त्यांची ही जी कोणती बिल्डिंगे सब खिदमत हल्ली शे ते सब त्यांची शालपोशी करून होते असे. त्याच्या पुढे आमचे काझी जमातुल मुस्लिमीन मौलाना शकील साहेबांचो फोन म्हाका मोसूल जालो होतो की आज हिंगा इफ्तिता जाते असे आपल्या तर्फे खास करून ती माणसां जे कोणती माणसे हिंगा काम केले, जे कोणती आमची कमिटी काम केली शे मेंबरान शे आपल्या तर्फे ताका मुबारकबाद पेश करूं का. आपण अनफॉर्चुनेटली आज रावूं शकना. आज आपण मुकद्दस सफ़र पर मक्का वाटें अपनी नेक ख्वाहिशात तुमचे समासरी शे काल को आज को फौसे को इंशाल्लाह त्यांची जे कोणती खिदमत इशे ती राहतलीकच. तेजे अलावा काल को आमचे सरी होते आज को वाटे फौसे को राहतले इंशाल्लाह. तर ते तुमकां सम्मो को आपलो सलाम पेश केला है आणि सम्मो मुबारकबाद पेश केला है. जनाब हजीका खाजा साहेबांची शालपोशी करून होते असे जनाब हबीबुल्ला कलपाडी साहेब, जनाब हसन बाबा साहेब, जनाब अबू मोहम्मद सावड़ा साहेब, जनाब मुजक्किर मौलाना साहेब, जनाब अब्दुल रशीद हजीका साहेब.
जनाब अबीद अहमद बादशाची शालपोशी करून होते अशे जनाब कटिंगिरी अल्ताफ साहेब कमरुज़्ज़मा फ़कीह अहमदा अब्दुल रकीब काजी मुदस्सिर कटिंगिरी साहब मोहम्मद जैद मुख्तसर साहब। आमचे सदर हबीबुल्ला साहेबांची शालपोशी करून होते अशे मुन्ना खाजा साहेब अब्दुल अजीज अबू जना साहेब सौरा अब्दुल रहीम साहेब नज़ीर अबू महमूदा साहेब खलीकुज़्ज़मा कटिंगिरी साहेब तुम्ही समयचे आणि यांची शालपोशी करू शाहरामी शेख साहेब। अल्लाह ताला तुमची समाजची खिदमत कबूल करो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सम्मान व्हडली चीज गावना आज खोशेचेर आपले गांव आमचे माहतियात या जमातेचे माहतियात जो एक चीज जावन गेली आनी जाली शे इंशाअल्लाह व्हडले खुशनसीब आमी की आमच्या हातीन हें काम जालें। हीच बिल्डिंग बांधूच्या टायमार को आमचे मरहूम असले वाली साहेब को होते येता ही दोबारा ही बिल्डिंग बांधूच्या टायमार को तेंचे फर्जंद जाले अल्लाहचो व्हडलो व्हडलो शुक्र अदा करता मैं कि हे सामो सरीको मोजेको हातीन ही चीज जाली आनी अल्हम्दुलिल्लाह तुमी सामी आमची कमिटीचे जेटले मेंबर होते जमातेचे अहदेदार होते या आमचे उलमा होते या कोण ते आसले बीजीको आसले आवामा भितर होते जेटलेको आमकां सपोर्ट दिला अशें आनी साथ दिला अशें आनी जी ताईद केला अशें व्हडले खोशेचेच आपले आनी मी आसले म्हणजे मरता बरोसर आसले हें दिला भितर आसले मी दरवतलो म्हाका आसले व्हडली इज्जत को दिला अशें आनी दिले आनी हें काम आमसले आसानी सरीन अल्लाह सुब्हानहू व तआला आसले कयलो आनी करून वयलो व्हडलो शुक्रगुजार होते मैं ही चंद आसले अल्फाज घालते म्हजो ही तकरीर आसले धाकलीशी आसले ख़त्म करता आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जज़ाकल्लाहु खैरा। तो प्रोग्राम बिल्कुल करीबुल ख़त्म अशे अखीर में जमात मुस्लिमीन चे खाजिन जनाब हाजी अब्दुल रशीद साहबा कड़े गुजारिश करता कि आपण कलमात तशक्कुर पेश करो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम सदर स्टेज पर तशरीफ़ फरमा काबिल एहतराम शख्सियात और बज़्म शुरका अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। सबसे पहले मैं अल्लाह का शुक्र अदा करता हूँ जिसकी ज़ात पाक ने हमारे इस तामीराती मनसूबे को कामयाब बनाने में नुसरत अता फरमाई अल्हम्दुलिल्लाह। बाद अज़ा हमारे असलाफ ने उस वक्त की ज़रूरत को महसूस करते हुए 1964 में 4 घरों पर मुश्तमिल छोटी सी इमारत को कायम किया और तब से आज तक किराएदार रहाइश पजीर रहे। मैं उन जमात के बानियान को आज याद करते हुए खराज अकीदत पेश करता हूँ और अल्लाह रब्बुल इज़्ज़त से उन सबों की मग़फ़िरत के लिए दुआ करता हूँ, आमीन।
तामीर नौ का सिलसिला पहले 2 साल से चला आ रहा था। आज इख्तिताम पजीर होकर राहिश के लिए बिल्कुल तैयार है और हम इसकी इफ्तिताह करने जा रहे हैं। सबसे पहले मैं जमात हाजा मेम्बरान इंतज़ामिया आमिला इन सबों का शुक्रिया अदा करता हूँ जिनकी मेहनत और काविश से ये इमारत का काम अपनी मंजिल मकसूद हो पाई। मैं शुक्र अदा करता हूँ बैरूनी मुल्क में रहते हुए अपने वतन अजीज़ कस्बा मनकी जमातुल मुस्लिम के ज़ेर निगरानी पर अपना माली ताउन फरमाकर इस इमारत के 3 प्लाट को जिद्दा जमात मुंतक़ शरीका और रियाज जमात के हदफ को पूरा करवाया। मैं अल्लाह से दुआ करता हूँ इनकी कमाई में बेशुमार बरकत अता फरमा और इसका अजर अज़ीम सवाब हमारे साले में मुबद्दल फरमाया, आमीन। मैं शुक्र अदा करता हूँ मोहतरम जनाब हाजी का ख्वाजा सदर जनाब हबीबुल्लाह कड़पड़ी और साबिक सेक्रेटरी अहमद बादशाह और साथियों का, जिनकी दिन दुगनी रात चुगनी मेहनत और लगन से नामुमकिन चैलेंज को मुमकिन करते हुए कौम मिल्लत के सामने अपना सर ऊंचा बनाया। मैं उन सबों के लिए अल्लाह ताला से दुआगो हूँ कि अल्लाह इनकी अमाल में इजाफा करते हुए दायमी सेहत तंदुरुस्ती अता फरमाए, आमीन। मैं शुक्रिया अदा करता हूँ डेवलपमेंट कमेटी का, जिनके ज़ेर निगरान में ये काम खुश असलूबी के साथ सरजद हुआ। अल्लाह से दुआगो हूँ इन सभी मेम्बरान ने बेलोस खिदमत पेश करते हुए एक जेती का सबूत पेश किया है। अल्लाह इनको खुश रखे और इनकी जायज़ मकासद को कामयाब बनाए, आमीन। शुक्रिया अदा करता हूँ इस प्रोजेक्ट पर जितने छोटे बड़े अशख़ास अपनी कीमती वक्त लगाकर काम को पाया तकमील किया, इनकी खिदमत जमात हाजा याद रखेगी। हमारे टेक्नीशियन सादिक और दिगर साथी और आज के प्रोग्राम पर स्टेज से लेकर इफ्तारी तक जितने भी हजरत शरीक हुए हैं, इन सारे हजरत का शुक्रिया अदा करता हूँ। आखिर में आज के इस प्रोग्राम पर इफ्तारी के लिए अपने अपने घरों से खाने पीने की अशिया तैयार करके मेज़बानी के लिए हाजिर हैं, उन सारे हजरत का शुक्रिया अदा करते हुए मेरी इस शुक्रिया के कलिमात को यहाँ पर ख़त्म करता हूँ। अल्लाह हाफिज़। मोहतरम हजरात, विजय मरतबा में आपण समोर से जमातुल मुस्लिमीन तर्फेन शुक्रिया अदा करता की आपण आपलो वक्त फारीग करून हे मजलिसात शिरकत केले। हे जमक इंशाल्लाह नव तामीर शुदा इमारत इफ्तिताह अमल भितर येतलो। ते जमक इंशाल्लाह इफ्तारीचो इंतजाम करून गेला शे आपण समय इफ्तारी करूंकच फारीग जावन वचूची कोशिश करूचे।